आणायला अजिबात वेळ लागत नाही. प्रत्येक सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतंही नातं झटकन बनलं जातं, पण त्या नात्याचा शेवट काय होणार आहे, त्या नात्याचा परिणाम काय होणार आहे हे विचार करून मग नातं जोडा. हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी सुनीता येळके तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी एक नवीन विषय घेऊन आले. प्रत्येकाच्या आयुष्यात आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात नातं जोडलं जातं, त्यावेळी विचार करायला आपल्याला वेळ नसतो. फेसबुकला, इंस्टाग्रामला हाय हॅलो असे खूप सारे मेसेज येतात. एखादी महिला कधीतरी त्या कोणत्या तरी मेसेजचा बळी पडते आणि त्याच्यातनं दोघांचं नातं निर्माण होतं. ह्या टोकासनं त्या टोकापर्यंत. कुठलं ज्यांना ओळखत नाही त्यांना हळूहळू आपण ओळखायला लागतो, बोलणं चालू होतं आणि त्यातून मग नातं दोघांचं निर्माण होतं. मैत्रीचं असतं. पहिल्यांदा जर ती मुलगी नाही होय म्हणत असेल तर तिकडून मेसेज येतात, नाही आपण फक्त मैत्री ठेवतो. फक्त मैत्रीच्या नावाखाली सुरू झालेलं नातं कधी कोणत्या थराला जातं हे दोघांनाही कळत नाही. हळूहळू बोलणं वाढलं की दोघांना ओढ वाटते. हिच्या मनातलं काढून घ्यायला सगळे प्रयत्न केले जातात समोरनं, की काय चाललंय, कसं, म्हणजे घरात काय. मग घरातलं रडगाणं असतंच, प्रत्येकाच्या घरात असतंच. मग ही त्याला सांगत हळूहळू हळूहळू घरातला अंदाज घेत मग तो बोलायला लागतो, काय एवढं सहन करतेस, मी नाही बाबा, मी माझ्या बायकोला असं ठेवतो तसं ठेवतो. असं करत करत दोघांचं चालू होतं. मग हिला वाटतं खरंच आपल्यावर अन्याय होतो. बायकांना वाटतंय खरंच आपल्यावर अन्याय होतो आणि असं करत करत मोठे मोठे रील स्टार पण ह्या गोष्टीला बळी पडतात. आता पंढरपूरचं एक उदाहरण तुमच्या समोर आहेच, सोनालीचं. ती प्रत्येक म्हणजे अनैतिक संबंधाला बळी पडली आणि स्वतःचा जीव गमावली. असंच अजून एक संभाजीनगरचं घटना आहे. तिथं पण असंच झालं. हे दोघं आधी म्हणजे प्रेमात होते आणि लग्नानंतर पण होते प्रेमातच. मग हळूहळू ते दोघं म्हणजे त्या ती लग्न करणार म्हणून मागं लागली, तर ह्यानं नकार दिला. ह्याची बायको होती, मग कधी घरात येऊन राहण्याच्या धमक्या देऊ लागली. तर अनैतिक संबंध कितपत योग्य आहेत विचार करा. अनैतिक संबंधातून हाक नाक जीव चाललेत आणि लहान लहान मुलांचा विचारच कोण करण झालंय. आज ते संभाजीनगरच्या बाईला मारून टाकलं, त्या सोनालीला मारून टाकलं. तर त्या सोनालीला तर काय प्रियकरानंच मारलं, पण संभाजीनगरमधली ती घटना आहे ती वेगळीच आहे. नवऱ्याच्या गर्लफ्रेंडनं तिला मारलं. आता त्या बिचारीचा काय दोष होता? ती तर लग्न झाल्यापासून नवऱ्याशी प्रामाणिक होती ना, तरी तिला जीव गमवावा लागला. लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाही त्या बाईनं, की तिचा जीव घेतला. जीव घेतल्यानंतर तू कुठं म्हणजे हा पुढचा विचार तिनं केला नाही, की मी कुठं आता राहणार आहे, मला तर तुरुंगातच राहायचं आहे. बरोबर आहे की नाही? तर अशा खतरनाक घटना अनैतिक संबंधातनं घडतात आणि आजकाल सोशल मीडियावरती लोकांना खूप मैत्री करायचं जास्त हौस आहे. हौस कितपत योग्य आहे विचार करा. तुमचा संसार, तुमची मुलं हे सगळं वाऱ्यावर जाऊ देऊ नका. ह्या नात्यातनं कोणाचं भलं होणार आहे? आजपर्यंत ह्यातनं सगळं सुडाची भावना आणि हेच घडत आलंय.
त्यामुळं तुम्ही विचार करा, हे नातं दिखाव्याचं नातं आहे. मैत्रीचं नातं आपण म्हणतो, पण खरोखर आपण मैत्रीचं नातं कितपत योग्य आहे? जर उद्या त्यात तुम्हाला म्हणजे वाटलं की बाबा बाहेर पडायचं, तर बाहेर पडता येत नाही. समोरचा व्यक्ती पण तेवढाच त्यातून बाहेर पडायला म्हणजे त्याला पण ते बाहेर पडणं योग्य वाटत असेल तर असं नातं जोडा. आणि नातं नाही जोडलेलंच बरं. पुढं जाऊन त्या नात्याचं वळण काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही. आत्ता तुम्ही खूप मस्त मजेत आहात, पण काही थोडे दिवसानंतर म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्या नात्याचं ओझं वाटायला लागतं, नंतर नंतर हळूहळू संवाद कमी व्हायला लागतात, त्यावेळी समोरचा व्यक्ती तुम्हाला समजूनच घेईल असं नाही. त्याच्या मनात तुमच्याविषयी पहिला जे भावना होती तीच राहणार आहे आणि तुम्ही त्यातून बाहेर पडायला बघणार आहे. त्यावेळी तो व्यक्ती नाही ॲक्सेप्ट करत की ह्यातून बाहेर पडणं त्या व्यक्तीला मंजूर नसतं. त्यामुळं मैत्री संपत नाही. परत असे गुन्हे घडत जातात, ती ती तिकडचं घर बर्बाद होतं, ह्या बाजूचं घर बर्बाद होतं. त्यामुळं नातं जोडताना योग्य पद्धतीनं विचार करून जोडा. सारासार विचार करा. आता ती सोनाली इतकं रील स्टार होती, पैशाला कमी नव्हती, पण तिनं एका चुकीच्या निर्णयामुळं तिचं आयुष्य संपलं. तर आयुष्यात बरेच मोहाचे क्षण येतात, कोणत्याच मोहाला बळी पडू नका. मैत्री करा, काहीच हरकत नाही मैत्री करायला, पण त्याचे धोके आधी समजून घ्या. त्या मैत्रीत पुढं जाऊन आपल्याला किंवा समोरच्या व्यक्तीला काही धोका होणार असेल तर एकटं राहा. आजकाल एकटं जगायला काय लागतं? एकटा माणूस जगू शकतो आणि एकटा माणूस आनंदी पण राहतो. दुसऱ्यावर अपेक्षा ठेवला तर दुःख येतं. एकटा असेल, एकटं राहण्यात दुःख कशाचंच नसतं. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही एखाद्याला मेसेज करता, एखादीला मेसेज करता, त्यावेळी सगळा विचार करा आधी. मेसेज खूप येतात, मला पण येतात, मी इग्नोर करते. सरळ सरळ मी इग्नोर करते. लोकांना वाटतंय ॲटिट्यूड आहे, हे आहे, ते आहे. हो आहे, मान्य करा सगळ्या गोष्टी, ठीक आहे. वाईट कमेंट येतात, वाईट कमेंट विनाकारण येतात, मी दुर्लक्ष करते. आज एक मी वाईट कमेंट वाचली, मन दुखावलं, पण त्या माणसाचं नाव तानाजी आहे. ID मला काही चेक करता आली नाही, कारण माझा कमेंट आहे ते पूर्ण ओपन होत नाही आहेत, काय तर प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलला. तर त्यात तानाजी कोण आहे ना, त्यानं त्याची लायकी, त्याचे संस्कार दाखवले. माझा व्हिडिओ चांगलाच आहे, मी चांगलंच सांगितलं आहे, पण तुम्हाला येऊन तिथं तुमची लायकी दाखवायची असते. तुझ्या घरात कोण नसतील ना धंदा करायला, म्हणून तू अशी कमेंट केलीस. तुझ्या आया बहिणींना धंदा करायला सवय असेल, त्यांना का बोलू नये आम्ही? तुझं संस्कार तसे असतील, बरोबर आहे की नाही? भाड खाऊ माणूस असशील तू, बायकांची भाड खायची सवय असेल तुला, म्हणून तू अशा कमेंट करतोस दुसऱ्यांना जाऊन. तर तानाजी कोण आहे ना, त्याला बरोबर कळेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर. त्याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर हा व्हिडिओ
जास्तीत जास्त शेअर करा. अनैतिक जे नातं आहे ते कधीही जोडू नका. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.